नमस्कार, मी सुरेखा. एकदा बनवून तर पहा या रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी भुगीसाठी मिक्स भाजी बनवणार आहे. एकदम गावाकडे जशी बनवतात तशी. तर चला साहित्य पाहून घेऊ. वालाच्या शेंगा घेतल्यात अर्धी वाटी, पापडी शेंग घेतली अर्धी वाटी, काळा घेवडा घेतला अर्धी वाटी, पांढरा घेवडा घेतला अर्धी वाटी, बोरं घेतले 7-8, पेरू घेतलेला आहे, त्याच्या आतल्या बिया काढून टाकलेल्या आहेत, वरचा भाग घेतलेला आहे अर्धी वाटी, गाजर घेतले अर्धी वाटी, ओला हरभरा घेतला अर्धी वाटी, वाटाणा घेतले अर्धी वाटी, 2 वांगी घेतलेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 तास पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहेत मी ते. आणि आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी साहित्य लागणार आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत 2 चमचे, सुकं खोबरं घेतले, अद्रक घेतली, एक 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, कांदा मसाला घेतला आहे, हळद घेतली, मिरची पावडर घेतली, मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे, धने घेतलेले आहेत, मसाला विलायची, हिरवी विलायची, लवंग, मिरे, चक्रीफूल, तेजपत्ता, खसखस, शहाजिरे आणि दगडी फूल. खडा मसाला घेतला आहे, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला आहे आणि एक हुरड्याचं कणीस घेतलेलं आहे. हे आहे आपले साहित्य. हे बघा, आता इथे मी वांगे कापून घेत आहे. असे उभे कापून त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. मी आधी कापून नव्हते ठेवले कारण ते काळे पडतात. तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही कापून घेऊ शकता. तुम्हाला उभे आवडत असतील तर उभे कापा, नाहीतर असे छोटे तुकड्यामध्ये आवडत असतील तर तसे कापा. हे बघा, वांगे कापून आता झालेले आहेत आपले. आता पाणी टाकत आहे मी आणि सगळ्या अशा भाज्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत आणि एका पातेल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि गॅसवरती शिजण्यासाठी ठेवायचे आहेत. आणि एक 7-8 मिनिटे शिजून घ्यायचे आहेत आपल्याला. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्याला आणि भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. कांदा भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला. मी गॅसवरती कांदा ठेवलेला आहे. व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याकडे चूल नाही आहे, त्यामुळे आपण आता असा गॅसवरतीच भाजून घेणार आहोत. हे बघा, कांदा भाजून झालेला आहे आणि हाताला भाजणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपण हुरड्याचा कणीस भाजून घेणार आहोत. हे बघा, आता हुरड्याचा कणीस भाजायला घेतलेला आहे मी. असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघा, सगळ्या बाजूने फिरवून भाजायचं आहे. जास्त काळेही नाही होऊ द्यायचं. पटपट उचलायचं आहे आणि असं फिरवून भाजून घ्यायचं आहे. आणि हे गरम आहे थोडंसं, तोपर्यंतच लगेच असं हातावरती चोळून घ्यायचं आहे. हे बघा, असं चोळायचं आहे म्हणजे त्याचे ना सगळे असे हुरड्याचे दाणे सगळे पडतील ताटामध्ये. हे बघा, असं चोळायचं आहे. हे बघा, सगळे असे हुरड्याचे दाणे आता निघलेले आहेत बघा. हे बघा, तयार झालेला आहे आता हुरडा. बघा, हा थोडासा पाकडून घ्यायचा. तवा ठेवलेला आहे मी. मसाला भाजून घ्यायचा आहे. तवा गरम झालेला आहे. आता तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता तेलही गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मसाला विलायची टाकलेली आहे आता मी. हे बघा, अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यानंतर सगळे खडा मसाले टाकलेले आहेत. दालचिनी, हिरवी विलायची, लवंग, मिरे, चक्रीफूल, धने टाकलेले आहेत. आता
बाकी सर्व मसाला नंतर धने भाजले की बाकीचा सगळा मसाला व्यवस्थित टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे. हे बघा आता कांदे पण मसाल्यामध्येच टाकायचे आहेत. हे बघा आता कांदा पण असा व्यवस्थित मसाल्यामध्येच भाजून घ्यायचा आहे. सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे. मसाला आता बघा चांगला भाजलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी आता हा मसाला. त्यानंतर लसूण आणि अद्रक थोडासा असंच भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर खोबरं टाकायचं आहे आता. आणि खोबरं पण असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा खोबरं आता थोडंसं लालसर झालेलं आहे. त्याच्यानंतर पांढरे तीळ पण टाकायचे आहेत. 2 चमचे पांढरे तीळ टाकलेत मी आता. ते पण चांगले असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जास्तही काळे नाही करायचे. हे बघा खोबरं पण लाल झाले, तीळ पण भाजलेत. सगळं एकत्र चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचं आहे. बघा मी मसाल्याच्याच प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता हा मसाला मी मिक्सरवरती वाटून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. हा मसाला वाटून घेतलेला आहे मी. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल टाकलेलं आहे. तेलही गरम झाले आता. त्याच्यामध्ये कांदा मसाला, हळद आणि मिरची पावडर टाकलेली आहे. व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. ती पण अशी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. त्यानंतर आता वाटलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून तो चांगला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तेलामध्ये. तो भाजला गेला पाहिजे. त्यानंतर बघा हे आपण हुरडा जो करून ठेवलेला होता तो असा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे. म्हणजे तो पटकन भाजीमध्ये शिजेल. हे बघा आता शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहेत मी आता मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत. म्हणजे ते मसाल्यामध्ये भाजल्या जातील आणि ते लवकर शिजतील कारण ते भिजलेले आहेत. हे बघा असे व्यवस्थित हलवायचा आहे मसाला. आणि आपण हुरडा कुटून घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे. आणि तो पण असं व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आणि मसाला एकसारखा हलवायचा, नाहीतर खाली जर लागला तर तो जळेल. त्यामुळे एकसारखा हलवत राहायचं आहे. हे बघा मसाला एकदम मस्त असा खमंग भाजला गेलेला आहे. हे बघा आता आपण उकडलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा आता व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. आणि तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्या अंदाजे तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे. हे बघा आता मी एवढीच ग्रेव्ही बनवलेली आहे. त्यामुळे पाणी थोडंसंच टाकलेलं आहे. हे बघा आता भाजी तयार झालेली आहे आपली. हे बघा भोगीसाठी भाजी तयार झालेली आहे. आणि ही भाजी ना बाजरीच्या भाकरीबरोबर इतकी खमंग लागते ना. तर चला आपण आता त्यासाठी बाजरीची भाकर पण बनवणार आहोत. तर बघा भाजी तयार आहे आपली. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हे बघा भोगीसाठी भाजी आपली तयार आहे. तुम्हाला जर माझा हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.